आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक कृष्णा किरवले यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय। हडको कॉलनीत कृष्णा किरवले यांच्या हत्येनं कोल्हापुरात खळबळ माजली आहे। किरवले हे शिवाजी विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख होते। मराठीचे गाडे अभ्यासक अशीही त्यांची ओळख होती। आंबेडकरी चळवळीचे विचारवंत प्राध्यापक कृष्णा किरवले यांच्यावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर आहेत। प्रताप, नेमकी काय घटना घडली आहे, काय अधिक सांगता येईल? भूषण, प्राध्यापक कृष्णा किरवले यांच्यावर दुपारी 4:30च्या सुमारास हल्ला झाला अशा प्रकारची माहिती सगळीकडेच पसरली आणि त्याच्यानंतर SSC बोर्डाजवळच्या कृष्णा किरवले सरांच्या घराकडे सगळ्यांनी एकच धाव घेतली। त्याच्यानंतर आपण बघतो की ह्या ज्या घराच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं कोल्हापुरातील जे लोक आहेत ते आले। कृष्णा किरवले सर जे आहेत ते शिवाजी विद्यापीठाचे माजी मराठी विभागाचे विभाग प्रमुख होते। त्याचबरोबर आंबेडकरवादी साहित्य चळवळीचे ज्येष्ठ गाडे अभ्यासक होते। ज्या वेळेला हत्या झाली त्यावेळेला त्यांच्या पत्नी घरामध्ये होत्या। त्यामुळे नेमकी कशा प्रकारे हत्या झाली यावर माहिती मिळाली नसली तरी कृष्णा किरवले सरांचं जे पार्थिव आहे किंवा शरीर जे आहे ते रक्ताच्या थरळ्यात घरामध्ये पडलेलं आहे। त्यांना एकच मुलगी आहे आणि ती पुण्याला शिकायला असते आणि असं असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे। नेमका काय झालेला हल्ला ह्याच्यावर कुठल्या प्रकारची माहिती मिळाली नाही, पण पोलिसांकडून जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे हल्लेखोर त्यांच्या हाताला लागले आहेत अशा प्रकारचा एकूण पोलिसांचा आविर्भाव दिसत होता। त्यामुळेच पोलिसांनी या घटनेचा कसून असा तपास सुरू केलेला आहे। कृष्णा किरवलेंच्या हत्येनंतर एकूण कशा प्रकारची पोकळी निर्माण झाली हे बोलण्यासाठी माझ्यासोबत प्राध्यापक आहेत मराठी विभागाचे। सर, मला सांगा की कृष्णा किरवलेंची आज हत्या झालेली आहे, कशा प्रकारची एक पोकळी निर्माण झालेली आहे? गेली 10-12 वर्ष शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक या नात्यानं कृष्णा किरवले सर कार्यरत होते। 12 वर्षाच्या काळामध्ये एक विशिष्ट स्वरूपाची वैचारिक भूमिका सरांनी सातत्यानं घेतली आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशा पद्धतीची एक ओळख त्यांची होती। मे 2016ला जेव्हा ते निवृत्त झाले त्यावेळी खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्यावरती प्रेम करणारा आणि विद्यार्थ्यांना एक वेगळ्या पद्धतीची वाङ्मयीन दिशा देणारा असा एक प्राध्यापक या शिक्षणाच्या क्षेत्रातून निवृत्त झाला अशा पद्धतीची सार्वत्रिक स्वरूपाची भावना होती। खरं तर सरांचा अशा पद्धतीनं जाणं हे नव्या पिढीतील विद्यार्थ्यांच्यासाठी खूप मोठा असा धक्का आहे। अनेक विद्यार्थी जवळजवळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले 21 विद्यार्थी PhDचे आहेत। जवळजवळ 22 ते 23 MPhilचे विद्यार्थी पदवी घेतलेले आहेत आणि आता नुकतंच अगदी कालपर्यंत त्यांच्या 3-4 विद्यार्थ्यांनी कालच PhDचं सबमिशन केलेलं आहे। म्हणजे सरांच्यापर्यंत गेल्यानंतर कुठल्याही गोष्टीवरती कधीही चर्चा करायला तयार असणारी व्यक्ती अशा पद्धतीची भावना। साहित्यामधलं योगदान काय आहे? साहित्यामध्ये विशेषतः आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात अतिशय मोठी भूमिका सरांनी सातत्याने घेतली। म्हणजे पुणे विद्यापीठापासूनचा त्यांचा जो प्रवास आहे ते एक विशिष्ट वैचारिक भूमिका घेऊन त्यांनी आंबेडकरी चळवळ जी आहे ती पुढे नेली। नुसते आंबेडकर चळवळ पुढे नेली अशातला भाग नाही, तर आंबेडकरी चळवळीची सैद्धांतिक मांडणी जी आहे ती सातत्यानं करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। आंबेडकरांच्याकडं कशा पद्धतीनं बघायला पाहिजे आणि नव्या काळामध्ये आंबेडकर विचार हा फक्त भावनेचा विचार न होता आंबेडकरांच्या विचारांना समजून घेऊन जर आपण पुढे गेलो तर खऱ्या अर्थानं आंबेडकरांचा विचार हा नव्या पिढीपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीची भूमिका सातत्यानं किरवले सरांनी घेतलेला आपल्याला दिसते आहे। आपण पाहिलं की खूप मोठं योगदान आहे ते सरांचं होतं, पण आज त्यांच्या जाण्यानं खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। नेमकं कुणी हल्ला केला, कशासाठी केला यावर कुठल्या प्रकारची माहिती मिळालेली नाही, पण पोलिसांची जी माहिती आहे त्यानुसार ते घरामध्ये जे 3 लोक आलेली होती त्यांच्याकडूनच ही हत्या झाल्याची माहिती पुढे येते। आता हल्लेखोर कोण आहेत, पोलिसांच्या ताब्यात आहेत की नाही यावर कुठल्या प्रकारची माहिती मिळालेली नाही, पण कोल्हापूर पोलीस दलाचे SP या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। नक्कीच प्रताप, धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।